मित्रांनो नमस्कार. मित्रांनो सततच्या पावसामुळे कांद्याची जी रोपाची मर झालेली आहे त्यापासून बचाव करण्यासाठी किंवा मुख्य कांदा पीक असू द्या किंवा इतर अद्रक, हळद कोणतंही मित्रांनो पीक असू द्या, तर यापासून करप्यापासून बचाव करण्यासाठी, मरपासून बचाव करण्यासाठी आपण आपल्यासाठी जबरदस्त कॅप्सूल इथे घेऊन आलेलो आहोत. तर याचं नाव आहे दैविक कॅप्सूल. तर दैविक कॅप्सूलच्या फवारणीनंतर आपल्याला आपल्या कांदा रोपवाटिकेमध्ये येणारी मर आहे, कूज आहे, करपा आहे किंवा कांद्याची रोपाची ग्रोथ जागेवरती थांबलेली आहे, कांद्याचं रोप आडवं पडलेलं आहे, तर अशापासून दैविक कॅप्सूल आपल्याला बचाव करून देणार आहे. याच्यामध्ये कॅप्सूल मित्रांनो असतात. एका बॉटलमध्ये 20 कॅप्सूल असतात. आता बॉटल दिसायला एकदम छोटी आहे, पाहू शकता आपण. हे पहा, अशा पद्धतीची बॉटल आहे. एकदम छोटी बॉटल आहे, परंतु यामध्ये आपल्याला 15 लिटरचे 20 पंप इथे होतात. खूप असं मौल्यवान मित्रांनो हे औषध आहे. तर यामध्ये पाहू शकता, आता मी तुम्हाला हे फोडून दाखवणार आहे. तर अशा पद्धतीमध्ये हे पहा, 20 कॅप्सूल आपल्याला इथे येतात. हे पहा, अशा 20 कॅप्सूल मित्रांनो इथे आहेत आणि एका 15 लिटर पंपासाठी एकच कॅप्सूल घेऊन आपण एकदम दाट स्वरूपाची फवारणी आपल्या कांदा रोपवाटिकेमध्ये असू द्या, मुख्य कांदा पीकमध्ये असू द्या किंवा इतर कोणतंही पीक असू द्या, ऊसावरती पण हे चालतं. तर अशा पद्धतीमध्ये एकदम दाट फवारणी आपण ही करायची आहे आणि ही फवारणी झाल्यानंतर आपल्याला 3 ते 4 दिवसामध्येच याचा रिझल्ट आपल्याला दिसायला चालू होतो. तर जबरदस्त हे दैविक कॅप्सूल आहे. तर आपण एकदा नक्कीच आपल्या पिकामध्ये वापरा आणि आपल्या कांदा रोपवाटिकेची होणारी मर असू द्या, पिवळेपणा असू द्या, करपा असू द्या, यापासून आपण निश्चित बचाव करू शकता आणि मुख्य कांदा पिकाला पण हे वापरू शकता. ऊस आहे, इतर भाजीपाला पीक आहे, फळपीक आहे, त्यावरती पण हे आपल्याला वापरता येणार आहे. तर संपर्क नंबर मी दिलेला आहे. अधिक माहितीसाठी आपण नक्कीच येथे संपर्क करू शकता. तर कोणतंही औषध यामध्ये आपण घ्यायचं नाही, ही दक्षता येथे मित्रांनो घ्या. फवारणीमध्ये साफ स्वच्छ पाणी आपण इथे घ्यायचं आहे. याच्याबरोबर ती फक्त आपण स्टिकर इथे घ्यायचं आहे. तर ही दक्षता मित्रांनो घेऊन आपण ही फवारणी करा. निश्चित आपल्या पिकाची ग्रोथ झाल्याशिवाय राहणार नाही. तर धन्यवाद.